गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन बसावी यासाठी वन लायनर करंट अफेअरचा भाग 4 सुरू करत आहोत. यामध्ये जवळपास चालू घडामोडीशी रिलेटेड 60+ मुद्दे देण्यात आलेले आहे, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील. पहिला मुद्दा आहे का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार. कारण याच दिवशी 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताचं जे चंद्रयान 3 आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. म्हणून हा दिवस नरेंद्र मोदी यांनी, आपले जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. दुसरी एक बाब लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी हे चंद्रयान 3 उतरले दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या, त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव देण्यात आले. त्याच्यानंतर चंद्रयान 3चं प्रक्षेपण पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी झाले होते. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का चंद्रयान 3चं प्रक्षेपण कोणत्या दिवशी करण्यात आले होते, तर 14 जुलै 2023. आणि चंद्रयानचं लॉन्चिंग दक्षिण ध्रुवावर केव्हा झाले, चंद्रयान केव्हा उतरले दक्षिण ध्रुवावर, ते म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजी. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. देशातली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा केरळ राज्यात सुरू करण्यात आली. आणि या शाळेमध्ये 8वी ते 12वीपर्यंतचे जे विद्यार्थी असतात तर त्यांना ChatGPTद्वारे अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. मग त्याच्यामध्ये डाटा विश्लेषण असो, मार्गदर्शन, परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. अमेरिकेतली जी कंपनी आहे ई-लर्निंग इंजन्स आणि भारतातील वैद्यकीय स्कूलच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. आणि याचं जे उद्घाटन केलं ते आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे शांतिगिरी विद्याभवन या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं हा एक प्रश्न विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा का देशातली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, अशा प्रकारची एक शाळा केरळ राज्यामध्ये सर्वात प्रथम सुरू झालेली आहे. त्यानंतरचा आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. नीती आयोगाच्या अहवालानुसार सन 2016 ते 2023 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण देशातील 13.5 कोटी नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेले आहे. आणि त्याच्यामध्ये मग उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा आणि राजस्थान हे 5 राज्य तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा आणि राजस्थान या राज्यातील जे बहुआयामी गरिबी आहे ते मोठ्या प्रमाणात या राज्यांमध्ये या बहुआयामी गरिबीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे असा नीती आयोगाचा अहवाल सांगतो. आणि जर तुम्हाला अर्थशास्त्रातून हा प्रश्न जर विचारण्यात आला तर त्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो का नीती आयोगाच्या अहवालानुसार 2016 ते 2023 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतातील किती कोटी जनता बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेली आहे, तर त्याचं जे उत्तर येणार आहे ते 13.5 कोटी. नंतरचं आपण आणि दुसरी एक बाब लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी का बहुआयामी जो दारिद्र्य निर्देशांक आहे तो UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्यानं काढला जातो, दोघांच्या संयुक्त विद्यमानानं काढला जातो. आणि सन 2010 पासून हा निर्देशांक काढला जातो, ज्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं म्हणतात. त्यानंतरचा आपण एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. जे आहे रॉचा जो स्टँडर्ड आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, तर रॉचे जे नवीन प्रमुख बनले ते रवी सिंह बनलेले आहेत. आणि ही जी आहे ही भारताची प्रमुख परदेशी गुप्तचर संस्था आहे आणि जी राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण करते आणि प्रचार करण्यासाठी विविध स्रोतांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी जबाबदार आहे. दुसरी एक बाब विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं का रॉची जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते 1968 मधली आहे. आणि रॉचे जे पहिले प्रमुख होते ते रामेश्वरनाथ काओ होते. आणि रामेश्वरनाथ काओ यांनाच भारतीय गुप्तचरांचे जनक म्हणतात. ही बाब देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा करंट अफेअरचा मुद्दा आपण घेत आहोत का भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली, तर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी जी ट्रेन आहे ती हरियाणा राज्यामध्ये धावणं सुरू केलेला आहे तिने. आणि तो रूट लक्षात ठेवा, जिंद सोनपेठ हा रूट आहे आणि जिंद डिस्ट्रिक्ट येतो. जिंद डिस्ट्रिक्ट हे हरियाणा राज्यातील आहे. आणि सोनीपत रूटवर हायड्रोजनवर चालणारी पहिली ही ट्रेन भारतामध्ये धावलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सर्वच मुद्दे महत्त्वाचे आहेत. RBIने
बँकांच्या अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याला आपण प्रभा पोर्टल म्हणतो. या प्रभा पोर्टलचा तुम्ही स्टँडर्ड लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन असा प्रवाहाचा अर्थ आहे. तर ही अर्ज प्रक्रिया आहे जी RBIनं सुरू केलेली आहे बँकांसाठी प्रभा पोर्टल या नावाने. तर तुम्हाला यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये RBI हा सेपरेटली घटक आहे. त्या अनुषंगाने प्रवाह पोर्टल हे कोणी सुरू केले त्यावर वेगवेगळे पर्याय असू शकतात तुमच्यासमोर. नीती आयोगाने सुरू केले की RBIने सुरू केले. तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल प्रवाह पोर्टल अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून बँकांची. तर RBIने हे प्रवाह पोर्टल सुरू केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो ज्याचं स्टँडर्ड आहे प्लॅटफॉर्म रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊ. विश्वनाथ, तुम्हाला माहीत असेल विशाखा विश्वनाथ हिला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी नवोदित तरुण कवयित्री विशाखा, जिला आपण विश्वनाथ म्हणतो, हिला तिच्या स्वतःविरुद्ध स्वतः उभं करताना या तिच्या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारानं तिला सन्मानित करण्यात आले. आणि ही जी विशाखा विश्वनाथ आहे ही चाळीसगाव जळगावमध्ये त्यांचा जन्म झाला आणि जवळपास 86 कवितांचा त्यांचा हा संग्रह आहे स्वतःविरुद्ध उभं करताना. परत ही बाब लक्षात ठेवा का स्वतःविरुद्ध उभं करताना हा कोणाचा कविता संग्रह आहे तर विशाखा विश्वनाथ यांचा. आणि त्यांना 2023च्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरी एक बाब लक्षात ठेवा, 2022चा जो साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे तो पवन नालट यांना मिळाला होता. हे अमरावतीचे आहे आणि त्यांना मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहाला हा पुरस्कार देण्यात आला होता. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील गरिबी व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेला आपण गृहज्योती योजना म्हणतो. 5 वर्षात कर्नाटक राज्याने एक एम ठरवलेला आहे का 4.5 कोटी कुटुंबांना घरे उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि त्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने ही गृहज्योती योजना सुरू केलेली आहे. तर ही गृहज्योती जर तुम्हाला विचारण्यात आलं खास करून TCS पॅटर्नमध्ये का गृहज्योती योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केली तर कर्नाटक हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढं चलू आपण जागतिक आनंद निर्देशांक 2023. तर या जागतिक आनंद निर्देशांक 2023मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीमध्ये 126वा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रथम क्रमांकावर 7व्यांदा फिनलँड हा देश आहे. पण भारताचा क्रमांक तुम्ही लक्षात असू द्या का जागतिक आनंद निर्देशांक 2023मध्ये भारताचा 137 देशांच्या यादीमध्ये 126वा क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांकावर फिनलँड हा देश आहे. त्यानंतर आपण पुढचा पाहणार आहोत मुद्दा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. खास करून चीन या संघटनेशी संबंधित आहे. भारत आणि पाकिस्तान देखील या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्य देश आहेत. तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन तर सन 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचं वर्ष म्हणून साजरं करणार आणि शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची जी स्थापना झाली ती 15 जून 2001मध्ये. ही बाब देखील लक्षात ठेवा. आणि कोणतं वर्ष साजरं करण्यात येणार आहे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनतर्फे तर 2023 हे पर्यटन विकासाचं वर्ष साजरं करण्यात येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरची निवड करण्यात आली भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून. त्यानंतरचा मुद्दा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे का ट्रिपल ट्रेन जी घटना घडली तर तीन ज्या ट्रेन होत्या त्या एकमेकाला त्यांनी धडक दिलेली आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण ट्रिपल ट्रेन दुर्घटना म्हणतो. ही ओरिसा राज्यामध्ये बालासोर जिल्ह्यामध्ये बहनागर बाजार स्टेशन आहे त्या ठिकाणी 2 जून 2023 रोजी घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला आपत्ती व्यवस्थापन आहे एक उपघटक आहे अभ्यासक्रमामध्ये. त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे का भारतामध्ये ट्रिपल ट्रेन दुर्घटना कोणत्या राज्यामध्ये घडली तर ओरिसा राज्यात आणि कोणत्या दिवशी घडली ती तर 2 जून 2023 रोजी आणि बालासोर जिल्ह्यातील बहनागर बाजार स्टेशन या ठिकाणी. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे त्या कारणाने लक्षात ठेवावा. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात.
19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील जे इर्षाडवाडी डोंगर होता त्याच्या पायथ्याशी असलेलं एक गाव होतं, त्याला इर्षाडवाडी गाव म्हणतात. या गावामध्ये भूस्खलनाची घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. ती तारीख तुम्ही लक्षात असू द्या, कारण माडीण दुर्घटना अशीच 31 जुलै 2014 घडली होती. त्यावरही आयोगानं प्रश्न विचारला होता आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत. तर यावरही देखील आयोग प्रश्न विचारू शकतो का इर्षाडवाडी भूस्खलनाची दुर्घटना कोणत्या दिवशी घडली, तर ती 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातलं हे गाव आहे. ही विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. 2023च्या वर्षात म्हणजे 2023 या वर्षात स्पेनचा जो कार्लोस अल्कराज आहे या 20 वर्षीय मुलाने 36 वर्षीय नोव्हाक जोकोविच याचा पराभव केला आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकली. तर अशी अतिशय महत्त्वाची बाब आहे का स्पेनच्या एक 20 वर्षीय मुलाने, ज्याचं नाव आहे कार्लोस अल्कराज, तर यावर एक प्रश्न येऊ शकतो का कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा नागरिक आहे, तर स्पेनचा. 20 वर्षीय मुलाने कोणाचा पराभव केला, तर 36 वर्षीय नोव्हाक जोकोविच याचा. तर विम्बल्डन स्पर्धा या कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे. नोव्हाक जोकोविच यांनी आतापर्यंत जवळपास 23 ग्रँड स्लॅम जिंकले आणि 7 वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. नंतर आपण पुढे चलू. नंतरच्या चालू घडामोडीच्या संदर्भात काही माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने, तुम्हाला माहीत असेल, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना आणि केंद्राच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय 28 जून 2023 रोजी घेतला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जे रहिवासी आहे त्या रहिवाशांना 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे. आधी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळत होता. आता या विलिनीकरणामुळे काय झालं, तर महाराष्ट्रातील रहिवाशांना 5 लाख रुपयाचा आरोग्य विम्याचा लाभ होणार आहे. विशेषतः BPL जे आहे, BPL जे नागरिक आहे, BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलमध्ये जे येतात त्यांना हा लाभ घेता येईल. तर अतिशय महत्त्वाची महाराष्ट्र राज्य सरकारची ही योजना आहे आणि जेव्हा केव्हा महाराष्ट्र राज्य सरकार कोणती योजना आणते तर त्याची आयोग दखल घेत असतो, त्यावर प्रश्न विचारत असतो. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आसाम या राज्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिशन जीवनशैली सुरू केलेले आहे. तुम्हाला माहीत असेल, कंबाईन मेन्समध्ये अलीकडे पर्यावरण हा विषय आलेला आहे. त्या अनुषंगाने हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का कोणत्या राज्याने अलीकडे मिशन जीवनशैली सुरू केले पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, तर त्या राज्याचं नाव आहे आसाम. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे चालणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतनजी टाटा यांना प्रदान करण्यात आला. ही बाब लक्षात ठेवा का महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर रतनजी टाटा यांना. त्यानंतर पुढे चलू आपण. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे चालू घडामोडीशी संबंधित. जॉर्जिओ गोस्पडिनो यांनी लिहिलेल्या आणि अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टर या कादंबरीला सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मग सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला, तर कोणत्या कादंबरीला मिळाला, तर टाइम शेल्टर. आणि टाइम शेल्टर ही कोणाची कादंबरी कोणाची आहे, तर मूळ कादंबरी जर बघितली तर जॉर्जी गोस्पेडिनो यांनी लिहिलेल्या आणि अंजेला रॉडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टरला सन 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि प्रत्येक वेळेस आपण बघतो की MPSCच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये आणि तसेच इतरही एक्झाममध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर 2022 सालचा आंतरराष्ट्रीय जो बुकर पुरस्कार आहे ते डेझी रॉकवेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टॉम अँड सँड या पुस्तकाला मिळाला होता. आणि हे जे पुस्तक आहे हे गीतांजली श्री यांची पुस्तक होते, रेत की समाधी. त्याचा हा ट्रान्सलेशन होतं टॉम अँड सँड. तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे का 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला, तर तो म्हणजे टॉम अँड सँड. ही मूळ कादंबरी कोणाची होती, तर गीतांजली श्री यांची रेत की समाधी असं त्या पुस्तकाचं नाव होतं, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलं आहे डेझी रॉकवेलने. हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. त्यानंतर पुढे चलू आपण. जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली. इचलकरंजी हे महाराष्ट्रातील
28वी महानगरपालिका आहे आणि 27वी महानगरपालिका पनवेल आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा का इचलकरंजी कोल्हापूरमध्ये, तर त्या ठिकाणी 2 महानगरपालिका आहे कोल्हापूरमध्ये. त्यानंतर 27वी महानगरपालिका पनवेल आहे. पनवेलला देखील 2 महानगरपालिका आहे. भारतातील पहिली महानगरपालिका मद्रासला 1688 मध्ये स्थापन झाली होती. त्यानंतर दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवा का या ठिकाणी मुंबई महानगरपालिका कायदा कधीचा आहे, तर मुंबई महानगरपालिका कायदा जो आहे हा 1888चा आहे. नागपूर महानगरपालिका कायदा जर विचारलं तर 1948चा आहे. आणि सेपरेटली महानगरपालिकांना कायदा असणारे या ठिकाणी 2 महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई महानगरपालिका 1888 आणि नागपूर महानगरपालिका कायदा 1948. त्या व्यतिरिक्त इतर महानगरपालिकांचं जे कामकाज चालते ते महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949च्या नुसार. हे जे नाव महाराष्ट्र लागलं याच्यासमोर अगोदर मुंबई होतं, तर या ठिकाणी आपल्याला दिसेल का महाराष्ट्र महानगरपालिका कायदा हे 2012मध्ये असं नाव करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र महानगरपालिका जो कायदा आहे तो 1949 आहे आणि या कायद्यानं जो आहे बाकीच्या महानगरपालिकेचं, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचं कामकाज याच कायद्याच्या अनुषंगाने चालते. आणि सर्वात जास्त महानगरपालिका असणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण पुढं चालणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे. चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले, कोणत्या राज्याला, तर चौथे जे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 घोषित करण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं जे राज्य आहे ते मध्य प्रदेश आहे. दुसरे राज्य ओडिसा, त्याच्यानंतर तिसरे राज्य आंध्र प्रदेश आणि बिहार यांना संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला चौथे राष्ट्रीय जल पुरस्काराचा. आणि आपण पाहिलं जलसंवर्धनामध्ये महाराष्ट्राला पुरस्कार मिळालेला आहे. तर ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते, तर मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकाचे ओरिसा आणि तिसऱ्या क्रमांकावर 2 राज्य आपल्याला पाहायला मिळतात, आंध्र प्रदेश आणि बिहार. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे स्थापन करण्यात येत आहे, तर ते नागपूरला. त्याच्यानंतर पुढे चलू. सर्वच मुद्दे या व्हिडिओमधले महत्त्वाचे आहेत. पुढे चलू आपण एक एक मुद्दा घेणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड. लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक AI, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, वृत्तनिवेदिका म्हणजे बातम्या वाचणारी स्त्री असून तर ती ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिशा TVने सुरू केली. ही बाब लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी का लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असणारी वृत्तनिवेदिका आहे. वृत्तनिवेदिकेला आपण बातम्या जी स्त्री वाचते तिला वृत्तनिवेदिका म्हणतो, बातम्या वाचन करणारी. आणि अशा प्रकारची देशातली पहिली लिसा ही प्रादेशिक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित वृत्तनिवेदिका सुरू करणारी ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिशा TVने हे सुरू केलेलं आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि त्या वृत्तनिवेदिकेचं नाव पण लक्षात ठेवावं का लिसा ही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वृत्तनिवेदिकेचं नाव आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हरित हायड्रोजन धोरण जारी करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र होय. राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचं उद्दिष्ट आहे का 2023पर्यंत 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करण्याचं उद्दिष्ट आपल्याला राष्ट्रीय हरित जे मिशन आहे त्याचं दिसते. ही बाब लक्षात ठेवा का 2023पर्यंत 5 मिलियन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आणि हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर ते म्हणजे महाराष्ट्र. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार भारतात जागतिक स्तरावर 120 देशांमध्ये 67व्या स्थानावर आहे आणि प्रथम क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे काही अहवाल असतात ते देखील एक्झाममध्ये विचारण्यात येत असतात. तर त्या कारणाने ह्या अहवालावरील भारताचा एक रँकिंग लक्षात ठेवा. ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 नुसार भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक लागतो, तर 67वा 120 देशांमध्ये. आणि पहिला क्रमांक स्वीडन या देशाचा लागतो. त्याच्यानंतर आपण पुढं चलू. पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या उत्तर सीमेवर कोणते ड्रोन तैनात करण्यात आले, तर भारताच्या उत्तर सीमेवर हेरॉन मार्क 2 हे इस्रायली बनावटीचे ड्रोन तैनात करण्यात आले आहे. आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न किंवा हा मुद्दा चालू घडामोडीचा खूप महत्त्वाचा आहे का भारताच्या उत्तर सीमेवर
इस्रायली बनावटीचे कोणते ड्रोन तैनात करण्यात आले? तर हेरॉन मार्क 2 किंवा हेरॉन मार्क 2 हे जे भारताच्या उत्तर सीमेवर तैनात करण्यात आलेले ड्रोन आहे ते कोणत्या बनावटीचे आहेत? तर इस्रायली बनावटीचे आहे. या दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं चलू आपण. जागतिक जैव इंधन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैव इंधन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 2015 हा दिन साजरा केला जातो. त्यानंतर के बिर्ला फाउंडेशनने तामिळ लेखिका शिवशंकरी यांना त्यांच्या सन 2019च्या एक पुस्तक पब्लिश केलं होतं त्यांनी. तर ते म्हणजे सूर्यवंशम. या संस्मरणासाठी 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला सरस्वती सन्मान कोणाकडून दिला जातो? तर के बिर्ला फाउंडेशनकडून. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा का 2022 सालचा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर तामिळ लेखिका शिवशंकरी यांना आणि त्यांच्या सूर्यवंशम या पुस्तकासाठी. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. 2021 साली साहित्यिक जे होते ज्याला आपण रामदर्शन मिश्रा म्हणू यांच्या मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी सरस्वती सन्मान जाहीर करण्यात आला होता. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का 2021 सालचा प्राध्यापक रामदर्शन मिश्रा यांना त्यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार सरस्वती सन्मान देण्यात आला होता? के बिर्ला फाउंडेशनच्या माध्यमातून. मैं तो यहाँ हूँ या कविता संग्रहासाठी हा सरस्वती सन्मान देण्यात आला होता. नंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण. RBIचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने सन 2023साठी गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला. हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का शक्तिकांत दास जे RBIचे गव्हर्नर आहे त्यांना 2023 सालासाठी गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. तर तो कोणाच्या माध्यमातून देण्यात आला? तर सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने हा पुरस्कार दिलेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर अमृत धरोहर योजना आपण पाहत आहोत. तुम्हाला माहीत असेल का केंद्रीय अर्थसंकल्प 23-24मध्ये अमृत धरोहर योजना घोषित करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जून 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आली, अमृत धरोहर योजना. या योजनेचा मुख्य उद्देश तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. लोकसहभागातून विद्यमान जे काही रामसर स्थळं असतात जे आपण पाणथळ स्थळं म्हणतो त्यांचं संवर्धन सुनिश्चित करणे आणि रामसर जे स्थळांना इको टुरिझमचं केंद्र बनवणे, हजारो लोकांसाठी हरित रोजगाराचे स्रोत बनवणे, पुढील 3 वर्षात स्थानिक समुदायांच्या मदतीनं शाश्वत परिसंस्थेचा विकास साध्य करणे हे आपल्याला या अमृत धरोहर योजनेचं प्रयोजन असलेलं पाहायला मिळते. तर 3 वर्षामध्ये जे स्थानिक समुदाय पाणथळ प्रदेशाच्या आजूबाजूनं राहणारे त्यांना त्यांच्या मदतीनं शाश्वत परिसंस्थेचा विकास करणे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा एक भाग आहे शाश्वत परिसंस्था. म्हणजे अशी परिसंस्था का जी परिसंस्था पर्यावरणाला म्हणजे अपायकारक असणार नाही, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ती खूप चांगली असणार आहे. तर परिसंस्था ही निसर्गामध्ये जी परिसंस्था असते त्या परिसंस्थेमध्ये बऱ्याच वेळा मानवाचा हस्तक्षेप तर बदल घडून आणत असतो. तर मात्र या अमृत धरोहर योजनेचं जे प्रयोजन आपल्याला पाहायला मिळते का स्थानिक समुदाय जे आहे त्या स्थानिक समुदायांच्या मदतीनं या परिसंस्थेचा ज्याला आपण इकोलॉजी सिस्टीम म्हणतो तिचा संवर्धन घडून आणणं यावर या अमृत धरोहर योजनेचा भर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय या स्थळांना इको टुरिझमचे केंद्र बनवून, जसं आपण ठाणे खाडी पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येतात. ते एका तऱ्हेनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे उद्योग पण चालतात. तर आजूबाजूचे त्या ठाणे खाडीच्या आजूबाजूचे लोक आहेत तर बरेच परदेशी पर्यटक त्या ठिकाणी पक्षी पाहायला येतात. त्यामुळं ते एक इको टुरिझमचं केंद्र बनलेलं आहे. हजारो लोकांसाठी ते हरित रोजगाराचे स्रोत बनलेले आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 हा कोणाला देण्यात आला? तर दत्ता भोसले यांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार. जेव्हा केव्हा महाराष्ट्र राज्य शासन कोणता पुरस्कार देते त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर पुढं नेक्स्ट आपण पाहणार आहोत जागतिक वायू गुणवत्ता जो अहवाल आहे 2022चा, त्यानुसार भारताची राजधानी दिल्ली हे सर्वात अधिक प्रदूषित शहरांपैकी 4थ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते. मग आता जगामध्ये
भारतामधली जी दिल्ली आहे तिचा प्रदूषणाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो, तर चौथा. दुसरी एक बाब का जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022नुसार जगातील सर्वात अधिक प्रदूषित देश कोणता, तर तो म्हणजे चाळ. आणि जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील एक शहर येते ते म्हणजे भिवाडी. तर भिवाडी हे राजस्थानमध्ये आहे आणि दिल्ली ही राजधानी आहे. जगामध्ये असणाऱ्या प्रदूषित राजधान्यांमध्ये दिल्लीचा चौथा क्रमांक लागतो आणि प्रदूषित शहरांमध्ये तर भारतातील भिवाडीचा या शहराचा क्रमांक लागतो. हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. आणि भिवाडी हे जे शहर आहे हे राजस्थानमधील आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असंसर्ग रोगाच्या व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने 75-25-75 या आपण पाहिलं प्रति 25 हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 2025 सालापर्यंत उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या 75 दशलक्ष व्यक्तींना मानक काळजी प्रदान करण्याचं उद्दिष्ट निश्चित करतो. जर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला का केंद्र सरकारने एक उपक्रम सुरू केलेला आहे 75 प्रति 25 हा उपक्रम कशाच्या संदर्भात आहे, तर तुम्हाला माहीत असेल 75 दशलक्ष व्यक्तींना आणि 2025पर्यंत रक्तदाब आणि मधुमेह असलेले जे 75 दशलक्ष व्यक्ती आहे त्यांना मानक काळजी प्रदान करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील असंसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे जे यजमानपद आहे 2023चं ते उत्तर प्रदेश हे राज्य भूषवणार आहे. ही बाब देखील महत्त्वाची आहे. त्यानंतर T20 विश्वचषक 2022चा विजेता देश इंग्लंड आहे आणि उपविजेता देश पाकिस्तान आहे. इंग्लंडले सलग दुसऱ्यांदा नाव कोरले T20 विश्वचषक याच्यावर कपावर. हा देखील प्रश्न आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे का T20 विश्वचषक 2022चा विजेता देश कोणता, तर इंग्लंड. आणि उपविजेता देश कोणता, तर पाकिस्तान. आणि इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव एका वर्षात T20मध्ये 1000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. या खेळाडूचं नाव लक्षात ठेवा, सूर्यकुमार यादव. यांनी एका वर्षात T20मध्ये 1000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा हा पहिला भारतीय खेळाडू आहे, सूर्यकुमार यादव. त्यानंतर आपण पाहतो सन 2023च्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद भूषवणार आहे. कळलं ना? तर लक्षात घ्या 2023मध्ये भारत हा जो देश आहे तो जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं यजमानपद भूषवणार आहे. किंवा तुम्हाला एक वेगळाही प्रश्न विचारला जाऊ शकतो का जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भारत कोणत्या वर्षी भूषवणार आहे, तर 2023. त्यानंतर 2022मध्ये या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं जे यजमानपद भूषवलं होतं ते तुर्की या देशाने. त्यानंतर स्पेनने फिफा अंडर 17 तर लक्षात घ्या 70 महिला विश्वचषक जिंकला. उपविजेता जर देश विचारला तर फिफा अंडर तर 70. तर या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का उपविजेता देश जो आहे तो कोलंबिया आहे. आणि या स्पर्धेचं जे आयोजन होतं ते भारतामध्ये आपल्याला भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलेला दिसते. तर हे लक्षात ठेवा स्पेनने फिफा अंडर तर 17 जो महिला विश्वचषक आहे तो जिंकला आणि उपविजेता देश जो आहे तो कोलंबिया आहे. आणि या स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं ते भारतामध्ये भुवनेश्वर ओरिसा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यानंतर पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तुम्हाला माहीत असेल 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यात होणार आहे, अमळनेर या ठिकाणी येणाऱ्या 2 फेब्रुवारी तर 4 फेब्रुवारी 2024मध्ये. या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणून निवडले गेले रवींद्र शोभने हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत. त्यानंतर न्यूझीलंड हा जगातील कामकाजासाठी साधी इंग्रजी भाषा वापरण्याचा कायदा करणारा जगातला पहिला देश आहे. त्यानंतर ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचं जे आयोजन होणार आहे ग्लोबल यूथ क्लायमेट समिट याचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर ॲनामे ओंग ही एक पहिली महिला आहे जी अमेरिकेच्या चलनावर पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती आहे. या अगोदरी यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला की अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती कोणती. ॲना मे ओंग ही पहिली व्यक्ती आहे अमेरिकन चलनावरील पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती. त्यानंतर आणखी काही 3 मुद्दे पाहणार आहोत आपण.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादी विरोधी समितीची बैठक ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित करण्यात आली. यावरी तुम्हाला जर असा प्रश्न विचारण्यात आला का संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची दहशतवाद विरोधी समितीची बैठक ऑक्टोबरमध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, तर ते म्हणजे भारतात. त्यानंतर समान नागरी कायदा तुम्हाला माहीत असेल, भारतीय राज्यघटनेतील 44 कलम जे समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. तर त्या समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पावले उचललेली आहेत. पण पहिल्यांदा समान नागरी कायदा अंमलात आणणारं जे पहिलं राज्य होतं भारतातलं ते म्हणजे गोवा. गोवामध्ये आजही एकच कायदा सर्व धर्मियांना लागू आहे. तर या पद्धतीनं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे का अलीकडे कोणत्या राज्यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचललेली आहेत, ते म्हणजे उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आसाम. आणि भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायद्याशी संबंधित कलम लक्षात ठेवा 44 आहे. अजूनपर्यंत या 44व्या कलमाचा संपूर्ण अंमल झालेला नाही. तर त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही पावलं उचलले. त्याच्यातच असेल ट्रिपल तलाक कायदा असेल, तर ते त्या दृष्टिकोनातून एक पाऊल आहे. त्यानंतर आपण आजच्या या वन लायनर करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजचा भाग 4मधील शेवटचा मुद्दा पाहणार आहोत. ICC आणि तो खूप महत्त्वाचा आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, तर ICC महिला T20 विश्वचषक 2023 ठिकाण होतं दक्षिण आफ्रिका. आणि ICC महिला T20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियाने 6व्यांदा जिंकला आणि उपविजेता देश लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका. कारण क्रीडाविषयक घडामोडी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे का ICC महिला T20 विश्वचषक 2023 ठिकाण कोणत्या ठिकाणी पार पडलं, तर दक्षिण आफ्रिकामध्ये केपटाऊन. विजेता देश कोणता, तर ऑस्ट्रेलिया 6व्यांदा आणि उपविजेता देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. अशा पद्धतीनं ही आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या ऑनलाईन आपण पाहिला मुद्द्यांसंदर्भात करंट अफेअरच्या मुद्द्यांच्या संदर्भात हा चौथा आपला पार्ट होता. पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 5 सह.